नमस्कार मित्रांनो, आज आषाढी एकादशी आहे. तर आपण निघालो आता घरातून. हा आमच्या समोरचं मंदिर. तर कळलं हा माझा मित्र आहे इकडे. नंतर आपण निघूया आता. म्हणजे आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्तानं आपण हा ब्लॉग आता सुरू केला आहे. पहिला आज इथे जवळपास असं कुठं मला अजून मंदिर नाही दिसलं. जे मंदिर आहे, पण जो मंदिर हवा आहे हा हनुमान मंदिर आहे. मला जो मंदिर हवा आहे तो भेटत नाही आहे. म्हणजे आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पाहिजे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पाहिजे. तेच मित्राला विचारलं मागाशी की विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर कुठं भेटेल म्हणून. पण त्याला पण माहीत नाही कुठं आहे तो विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. बघू, आपण कोणाला तरी विचारू. मला अंदाज आहे की आपण जिकडे जातोय, काम करतोय तिकडं आपल्या एका स्पॉटवर ते रुक्मिणीचं मंदिर असावं कदाचित. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. थोडा प्रॉब्लेम आला होता की मला काही दिवसापूर्वी एका मित्राने सांगितलं होतं की तुम्ही ज्या व्हिडिओ बनवता, जे पण जे व्हिडिओ बनवता त्या कधी हलतात का? तर मी म्हणतो की नाही, माझ्या आतापर्यंत जे व्हिडिओ हलल्या नाही. त्यांनी सांगितलं होतं एक ऑप्शन असतो, तो ऑन करा, बघा, ट्राय करा. तर चला, मी आता तो ऑप्शन ट्राय केलाय. बघू आता व्हिडिओ किती व्यवस्थित होते. तर आज हा बघा, हा आहे तामिनी घाट. तामिनी घाट आहे, त्याच्यावर धबधबे असतात भरपूर मोठे. तर विषय असा आहे की आज आषाढी एकादशी आहे आणि आज मी उपवास धरतो. ठीक आहे, दरवर्षी धरतो उपवास. माझे तर वर्षातना एवढे उपवास येतात, जास्त नाही. नॉर्मल नेमकेच धरलेले आषाढी एकादशी आणि ती दिवाळीमध्ये येते ना एकादशी, जन्माष्टमी आणि महाशिवरात्री, असे स्पेशल जे दिवस आहेत तेव्हा मी उपवास धरतो, निरंकार उपवास. आजही निरंकार उपवास आहे. दिवसभर काय खायचं नाही, पण नाही खायचं म्हटलं तरी बरेच जण बरंच काय खातात उपवासाच्या दिवशी. तसं मी पण खाणार. निरंकार असला ना तरी मी पण साबुदाणा खिचडी आणि केळी तर मी खाणारच आहे. एवढं निरंकार कोणाला राहणार नाही. कारण बरेचशी लोक आहेत म्हणतात की बाबा आम्ही निरंकार धरतो. काय निरंकार धरतो? निरंकार मध्ये खातात ते लोक. जे असे पण आहेत की जे चांगले आहेत, कट्टर भक्त आहेत ना, कट्टर भक्त ते पण खातात. असं तसं कोणाला दोष नाही देत. तसं म्हणजे मला तरी असं वाटतंय की उपवास धरायचं झालं तर निरंकार पण आता आमचे धरतो का, तर मी जवळजवळ 10 वर्ष धरायला आली. तेव्हापासून आषाढी एकादशी आणि एकादशी दिवाळी त्या अशा 2 एकादशी पाळतो. निरंकार बसून तर एकादशी नाही वाढत. यावं नाही ना, मनापासून श्रद्धा पाहिजे. हा उद्योग काय बरोबर, मनात श्रद्धा असायला ठीक आहे. लोक धरायचं तर तसं नाही. आज आहे आषाढी एकादशी. त्याचा उपवास धरला. चला आता चालू तिकडेच चाललो. मग दाखवू थोड्या वेळाने कुठे मंदिर आहे ते.
आता मागे एक गाडी आहे आपल्या, तुला ओव्हरटेक करा. जाऊ दे. त्याला काही एवढं टेन्शन. बघा वातावरण काय भारी आहे. म्हणजे अशा वातावरणात प्रवास करायला पण मजा येते. पाऊस पण शांत आहे आणि बघा समोरच्या किल्ला नाही ते, मग तसं डोंगर आहे ना त्याच्या बघा एकदम उचलून आल्यासारखं वाटतं. तामिनी घाट आहे. त्या तामिनी घाटात जर आता ह्या वेळेला जर आपण गेलो ना तर ते अंगावर पडते असं दिसतं का, म्हणजे पूर्ण असं कडुका झालेला असेल असतं. खरं सांगायचं झालं तर आज जे मी शूटिंग करतोय ना त्यामध्ये असा प्रकार आहे की मी काल परवा दिवशीच आपला हेल्मेट होल्डर मागवलाय मोबाईलचा, आणि काल मी थोडी ट्राय केली पण मला काही जमलं नाही. आज पुन्हा माझी ट्रायच असणार आहे. ट्रायच आहे असं म्हणतात तरी हरकत नाही. पेट्रोल टाकून घेऊया, बरंच पुढे जाऊन प्रॉब्लेम नको. पेट्रोलची कमतरता आहे, आपल्याला पेट्रोल टाकावंच लागेल. कारण पुढे विठ्ठल मंदिराकडे जायचं म्हटलं तर मग काय करायचं अशा, त्यामुळे पुढे जाऊन प्रॉब्लेम नको काही. आताच आपण पेट्रोल टाकून घेऊया. रस्त्याने जाताना कधी हे कुत्रे वगैरे बघायचे का माहितीये, एक कुत्रेच साले आपला घात करतात. माझा झाला होता काही महिन्यांपूर्वी ऍक्सिडेंट. म्हणजे मी घरी जात होतो आणि रस्त्यावर कोणीच नव्हतं, पण जेव्हा जसं माझा ऍक्सिडेंट होणार होता ज्या स्पॉटला होणार होता त्या स्पॉटला जसं जवळ गेलो तसं अचानक एका साईड कुत्रा आल्यामुळं काय झालं मला नाही समजलं काय करायचं. तरी मी तुम्हाला सांगू का, मी ह्या साईडने जात, रस्त्यावर कोणच नव्हतं ना, पूर्ण एकदम सकाळी एकदम खाली रस्ता होता. त्या राईट साईडने ह्या मध्यपुष्टीच्या थोडा आतून जात होत, तरी तो कुत्रा त्या साईडला. आता मला सांगा याच्यामध्ये काय करायचं असतं. आणि मी असं ऐकलं होतं की कुत्र्यावरून गाडी सरते, आपण प्रयत्न केला त्याला जर हे करण्याचा तर खरोखर गाडी सरते कुत्र्यावर. मी अनुभव घेतलाय, एक हात आणि एक पाय तोडून घेतला होता. आता आपण पेट्रोल पंपावर आलोय, पेट्रोल टाकूच्या प्रवासाला सुरुवात. शूटिंग मोबाईलने होत असल्यामुळे मला थोडा मोबाईल इथं काढावा लागणार. चला मित्रांनो, आता पेट्रोल भरून झालोय, जास्त नाही पेट्रोल टाका. पन्नासच पेट्रोल टाकलाय. मला माहिती आहे कमी चालणार आहे गाडी याच्यावर 50च्या, कारण माझ्या गाडीला ॲव्हरेज नाही. मी 50च पेट्रोल टाकलाय. 20 किलोमीटर चालेल जास्तीत जास्त, जरी तेवढी चालली तरी काय फरक पडतंय. 20 किलोमीटर जास्त हे नाही म्हणजे त्रासदायक
भंगारखाना इकडं, भंगारखाना. हा आमच्या इथला मार्केट आहे. आता थोडं शांत आहे. टाइम नाही झाला त्याचा उघडण्याचा ना मार्केटचं. लवकरच उघड. पाहुणे म्हणत असतील आज आपल्या आजच्या दिवसासाठी प्राण वाचला म्हणत असेल. आज एकादशी आहे. हसायचं गंमत म्हणजे त्यांना पण वाटत असेल ना काय काय चाललंय आपल्या आयुष्यात. जन्माला यायचं आणि कोणाच्या तरी हातून मारायचं हे त्यांच्या आयुष्यात चाललेलं. माझ्या थोडा गाडीचा इश्यू आहे त्यामुळे मला गाडी जास्त मी पळवू शकत नाही. गाडी जास्त नाही फिरू शकत. थोडा इश्यू आहे गाडीचा. थोडा आवाज पण येतोय गाडीचा. आता दुसरी झाली ना बघ फोन. जवळजवळ 6 वर्ष झाली तिला घेऊन. 2014 साली घेतली ती गाडी. तेव्हापासून तिला मी एवढी वापरते म्हणजे म्हणायला गेलं तर जवळजवळ अर्धा महाराष्ट्र फिरून काढला या गाडीवर. माझी अपेक्षा आहे की गाडीवर अजून बरेचसे ठिकाण घ्यावं असं माझी अजून बरीच इच्छा आहे की माझे जे सवंगडे आहेत त्यांच्यासोबत जावं. माझी बरीच इच्छा आहे. हो की आपल्याला कधी चान्स भेटला पुन्हा तर आपण जाऊ आणि आपलं स्वप्न पूर्ण करू. गड किल्ले तर बरेच फिरलोय म्हणा. माझा एक भाऊ आहे मित्रांनो. त्याचं एक चॅनल आहे ट्रेकिंग विषयी. त्याच्या चॅनलवर आहे ना तुम्हाला गड किल्ल्यांविषयी माहिती भरपूर भेटेल. कारण मला दिसलाच नाही तो टेम्पो. सांगू शकत होतो म्हणा पण आपण काय म्हणतो. हा माझा भाऊ आहे एक. त्याचा एक चॅनल आहे ट्रेकिंग विषयी. तुम्ही त्या चॅनलला नक्की भेट द्या. त्याच्यावर तुम्हाला सगळ्या किल्ल्यांची तिथं ज्या किल्ल्यांवर गेलाय त्या किल्ल्यांची माहिती वगैरे त्यांनी पाहिलेला थरार वगैरे म्हणजे त्याच्या बाबतीत जो थरार झाला जशा गोष्टी घटना घडल्या त्या सगळं त्यांनी त्या चॅनलवर त्याने व्हिडिओच्या द्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही नक्की जाऊन भेट द्या त्याला. माझं पण चॅनल आहेच ट्रॅव्हलिंग व्हिडिओ ब्लॉग. याच्यावर आजपर्यंत बऱ्याच व्हिडिओ नाही म्हणता येणार. मी कमीच व्हिडिओ टाकलेले आहेत. मी फक्त ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ टाकत असतो. बाकी काय टाकत नसतो मी. तर तुम्ही बघा माझ्या आता तुम्ही ही व्हिडिओ बघणारच ना तर ही व्हिडिओ बघाच आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच करा. नक्कीच करा सबस्क्राईब. कारण गरज आहे तुमच्या सपोर्टची मित्रांनो. तर भावाच्या चॅनलला भेट द्या. तर तुम्हाला ऐतिहासिक ज्या घडामोडी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर तुम्हाला दिसेल. त्यांनी आतापर्यंत काय काय आणि कुठे कुठे ट्रेकिंग केले आणि कशा प्रकारे केले ते सगळं त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. त्यांनी व्हिडिओ टाकलेले आहेत बऱ्याचशा.
पोरं सगळी बघतायत, कारण मी हे लावलंय ना, माउंट लावलंय ना हेल्मेटला. सगळे जण मुलं बघतायत माझ्याकडे. खायला काहीतरी लावण्याचा चांगला परिणाम झालाय. इथे तुम्ही समोर आता तुम्हाला मोबाईलच्या ह्या झुमिंग एवढा दिसणार नाही, पण ह्या साईडला आहे ना सुधागड किल्ला माहितीच असेल तुम्हाला. तो पाणीमध्ये आहे, सरसगड तो दिसतो ह्या साईडला. थोडा तुमच्या ब्लॉग मध्ये एकदा दाखवेन, मग नंतर दाखवेन, जाताना दाखवेन मला. आपण थोड्या वेळात माझी सावधान राहायला लागतो. त्यांच्या मनात काय येईल सांगून. मित्रांनो, संध्याकाळी लेट झाल्यामुळं मला त्या स्पॉटवर जाता नाही आलं. तिथे विचारलं सुद्धा मी की ते मंदिर कुठं आहे. तर माझ्या सहकार्याने सांगितलं की मंदिर इथून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. नेक्स्ट टाईमला तुम्हाला तिथे मी नक्की घेऊन जाईल. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.